कारंजा येथे लाखो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेलं गुरुमंदिर व जैन मंदिर असताना सुद्धा या शहरामध्ये रात्रीच्या वेळी गौवंशाची कत्तल करण्यात येऊन उर्वरित गौवंशाची तस्करी करण्यात येत असल्याची बातमी गेल्या काही दिवसापूर्वी विदर्भ न्यूजने प्रकाशित केली होती। त्या बातमीच्या दणक्याने कारंजा पोलीस खळबळून जागे झाले आणि कारंजा पोलिसांनी याबाबत तडकाफडकी कार्यवाही केली। तसेच आज सकाळी 11:30 वाजता एक टाटा झेरॉन गाडी पकडली असता त्यामध्ये 13 जनावर आढळले तसेच ते जप्त करण्यात आले। ही कार्यवाही कारंजा येथील ठाणेदार सोमनाथ जाधव यांनी त्यांचे सहकारी हेड कॉन्स्टेबल फिरोज, हेड कॉन्स्टेबल सूरज, हेड कॉन्स्टेबल धनराज पवार यांनी करून आरोपी मोहम्मद इरशाद शेख रसूल याची विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारंजा पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। कारंजा येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।